तो अजून झाला नाही. हा तर मग तो शिक्षका नाही झाला. हा तो शिक्षकाचा तो तिथला प्रश्न आहे. तो कुठला धार्मिक आहेत आपली दिलेत ना. आपली नसतं आपण लगेच बिल केलं असतं. तिथं 2 शिक्षक पाहिजेत सर. तिथं 2 शिक्षक पाहिजे पण मला सांगितलं 2 शिक्षक तिथं मान्य आहे. आणि 2 डेप्युटेशनवर आले की सर तर डेप्युटेशनवर आलेले सर जे आहेत त्यांना माहीतच नसते सर की शिकवतं काय. आता कधी काही शिकवतात पहिला पाठ सुरू असते कधी तिसरा शिकवतात. डेप्युटेशनचं काम कसं झालं सर हे की डेप्युटेशन म्हणजे की आपण त्याला आदेशासाठी डेप्युटेशन दिलं. आपण डेप्युटेशन लिमिट दिलेलं आहे. त्याची जबाबदारी पूर्ण दिलेली आहे. परंतु आपण त्यांना हे सांगितलं आहे की जर एखाद्याला टीसी पाहिजे तर तू त्याच्यात नाव लिही. मुख्याध्यापक नाव लिही, तारीख टाकून टीसी दे. आम्ही त्याला आदेश दिला ना. असं म्हणजे तो काही असं तुम्ही थोडं गेलेलं आहे की त्यांना शिकवणच लागलं असं नाही. शिकवण्याचा तर सगळं प्रश्न बरोबर आहे. शिकवतीलच एका पण बाकीची पण कामं असतात की नाही. शाळेचा विकास आहे. मला एक सांगा तुमची मागणी रास्त आहे. 2 शिक्षक मान्य आहे किंवा पहिलेच सांगितलं. तिथे आता प्रश्न शिक्षक नाही आहे. आपल्याबरोबर आहे तुमच्या स्थितीमध्ये शिक्षक नसतात. जे पण जिल्ह्याहून आले नवीन भरती झाली बदल्या झाल्या तर तिथे येतात. आता या बदलीमध्ये सुद्धा तिथे शिक्षक येणार आहे. कारण की आपण तिथे रिक्त पद दाखवलेलं आहे. दोन्ही दाखवले ना. दोन्ही दाखवले ना. एक ऑलरेडी आलाय तिथं म्हणजे येणार आहे ना. त्याला कायम सुद्धा नवीन आला त्याला बाबत जावं लागते पगार. होणार नाही. एक आहे तो एक आहे आणि अजून एक आपण तिथं दाखवलं आहे. आता बदल्याची प्रक्रिया सुरू आहे. उद्या प्रक्रिया सुरू होणार आहे. प्रश्न तुमच्यावर भेटते. पेन मधला येते शाळा खात नाही. तुमची शाळा राहतच नाही. ती यावेळेस राहिली पण माहिती आहे का तुमच्या माहिती सांगतो यांना समजते त्या गोष्टी. आमच्या तर ज्या बदल्या होतात तर बदल्यामध्ये कसं आहे संवर्ग 1 मध्ये झाली त्याची जागा खाली 2 मध्ये जागा घेतली. 2 वाले खाली झाली तर 3 वाला घेतले. 3 वाले झाले तर 4 वाला घेतले. पण 5वा टप्पा जो आहे तो फक्त पेशवी धारणेसाठी होता. जशी तुमची मॅडम होत्या कोणत्या मॅडम होत्या त्या मॅडम जेव्हा कोणत्या सोळंकी मॅडम होत्या. त्या मॅडमची बदली पेशवी फक्त धारणेसाठी होती. धारणी टिकलदारा ते धारणी टिकलदाराला गेले शेवटचा टप्पा त्याच्यात कोणी खाली 6वा टप्पाच नाही. आता यावेळेस काय केलं आपण यावेळेस रिक्त दाखवली. आता तुमची शाळा 1 नंबरवाला घेऊ शकते, पती पत्नीवाला घेऊ शकते, मेळघाट मधून जे खाली उतरणारे ते घेऊ शकते, 4 नंबरवाला घेऊ शकते. म्हणजे तुमच्या शाळा घेण्यासाठी 4 ऑप्शन आहे 4 लोकांना. बरोबर आहे. आणि तुमची दोन्ही शिक्षक तुमच्या नोकरी होऊन जाते. म्हणजे एक तर ऑलरेडी आलेलं आहे. तुम्ही म्हणत असाल ना त्याचा मला फोन आला बघायचा. मी शिव साहेबांना भेटलो. आम्ही शिव मॅडम मध्ये भेटलो. त्यांनी सांगितलं की 15 तारखेपर्यंत थांबा. 15 तारखेपर्यंत हे जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसपर्यंत भरून राहिले मेळघाटमध्ये स्थानिक लोक तिथे जर भरले त्यांना मी 15 तारखेला रिव्ह्यू करतो. तो रिव्ह्यूचा विषयच नाही. तो आलाय रिव्ह्यू समजा तर त्यालाही ठेवू आणि हा गाडीलाही ठेवू. काही प्रॉब्लेम नाही. आमची शाळा सर आमची मुलं एवढे हुशार होते की त्यांना जेव्हा 5वी तिकडे घरापूरला येत होते तर विचारत होते की कोणत्या शाळेत लागले. तिथून मुलं स्कॉलरशिपला लागले. मॅडम आता मी कळाशीला गेलो. कळाशी तिथे 2 शिक्षक होते. एवढा छान शिकवलं त्यांनी विद्यार्थ्यांना. तुमच्या कम्युनिटीची माग आहे. 4थ्या वर्गातल्या विद्यार्थ्याला मी 4 अंकी संख्या लिहिली. मी मराठीत तो सांगते मला इंग्लिशमध्ये म्हणजे सेमी इंग्लिश आहे. त्यांना 4964 लिहून दाखवलं. ते लिहून दाखवलं म्हणजे असं अक्षरात स्पेलिंग सहित. मी कॉन्व्हेंटच्या गौरीला कोणाला विचारला जिल्हा परिषद शिक्षण माहित आहे असेल तर आम्ही चांगला आहे पण ते प्रचार नाही. आता गोष्ट अशी झाली सर की आम्हाला म्हणजे आलेच ना आपल्या काही जे सरपंच आहेत ते कर माफ करून राहिले की जिल्हा परिषदमध्ये ऍडमिशन करा. आता आम्ही काय सांगतो त्यांना शिक्षकच नाही असं म्हणतात. नाही कसं आहे मॅडम पॉझिटिव्हली असं आहे की तिथं शिक्षक नाही असं म्हणता येत नाही. 22 विद्यार्थी आहेत. सध्या 2 लोक आहेत. आता त्यांनी शिकवायलाच पाहिजे. शिक्षकाबद्दल जर कंप्लेंट असेल तर मला सांगा मी शिक्षकांबद्दल कंप्लेंट नाही आहे पण शिक्षक पाहिजे. शिक्षक तुम्हाला कसा पाहिजे कायमस्वरूपी पाहिजे सांग ना तुम्ही व्हिडिओ आहे ना. आता 15 तारखेपर्यंत शिव मॅडम इन्स्ट्रक्शन दिले तिथून रिव्ह्यू झाला तो काय स्वरूपी आहे. तोही काय स्वरूपी आहे. आणि आता या बदलीमध्ये तो भेटणारा तोही काय स्वरूपी भेटणार. बस फक्त आता थोडंसं बदली प्रक्रिया आहे 15 तारखेपर्यंत. 15 तारखेला रिव्ह्यू सांगितलं पण ही जी बदली प्रक्रिया येणार आहे ती बदली प्रक्रिया झाल्यानंतर तुमचं प्लेन पर्याय आहे की नाही. आता संवर्ग जे लोक 1 मध्ये आहेत तर तो तुमचं घेऊ शकते. तुम्हाला दिवाळीपर्यंत शिक्षक करू शकते. प्रक्रिया संपली की 2 शिक्षक तुम्हाला भेटते.
तसंही आम्हाला जर आमच्याजवळ असला कुठे एखादा शिक्षक एक्सटेस वाटला आम्हाला जर 5 विद्यार्थी 2 शिक्षक आहे तर आम्ही तुम्हाला कामही बोलतो ते आम्ही देतो. तर आम्हाला शेवटी कसं आहे मॅडम आमच्याही पटसून की आम्हाला शाळा आमच्या वाचल्या पाहिजे. आम्हाला गोष्ट अशी आहे की ह्या मॅडम गेल्या ना तेव्हा आम्ही विचारलं होतं त्यांना तर म्हणत आमच्या इथं आला ना बदली होऊन आला तो होईल 23 तारीख गेली 1 तारीख गेली झालं कसं आहे तिथं ते राणेगाव मी स्वतः तिथल्या पिओशी बोललो. तुम्हाला जर उपयोग असेल ना तेव्हा मी तुम्हाला मेसेज दाखवतो. म्हणजे आम्हालाही असं शेवटी तुमचं अभिनंदनच आहे की तुम्ही शाळेच्या बद्दल दाखवता त्याबद्दल काहीच विषय नाही. आणि मला असे लोक आवडतात की जे लोक शाळेसाठी काहीतरी आता दाखवतात. हे बघा आता वर्ग गुणवंत वर्ग बिओ आहे कुठले धारणे काय नाही पंचायत समिती दर्यापूर येथे म्हैसूर येथे एकही शिक्षक नाही. प्रमोद भगत यांना कार्यमुक्त करावे ही विनंती. कोणाला केली विनंती? तिथल्या बिओला केली. ते कधी केली होती माहिती आहे 8 जूनला. हा पण त्यांचं मुक्त गेलो बिओ साहेबांना पत्र कागदपत्र आहे का तुम्हाला दाखवतो. कसं आहे तुम्ही लोकप्रतिनिधी आहे तुम्हाला लोकांना उत्तर द्यावं लागते. हा प्रश्नच नाही. मी तुम्हाला दाखवतो तुमच्या शाळेबद्दल काय म्हटलं म्हणजे आमचंही काम दिसलं पाहिजे ना.